नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये सुगरण अलिबागची तुमच्यासाठी घेऊन आली आहे गावरान पद्धतीची काळ्या वाटणातली झणझणीत अशी बोकडाची मुंडी। इथे तुम्ही पाहू शकता, आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत बोकडाची मुंडी। इथे मी स्वच्छ ताजे असे बोकडाच्या मुंडीचे मटण घेतले आहे। हे मटण आता अर्धा किलो या वजनी प्रमाणात आहे। बोकडाच्या मुंडीच्या मटणामध्ये जो हा मेंदू येतो त्याची रेसिपी आपण वेगळी बनवणार आहोत। बोकडाच्या मेंदूची रेसिपी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहात। यासाठी तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। हे आता बोकडाच्या मुंडीचे मटण आपण स्वच्छ धुवून घेऊयात। इथे मी मुंडी मटण व्यवस्थित धुवून घेतलं आहे। हे मुंडी मटण आपल्याला मॅरिनेट करी ठेवायचं आहे। त्यासाठी मी इथे तुम्ही पाहू शकता, इथे आपण एक हिरवं वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, एक बोटभर असं आलं आहे आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत। चला तर मग आपण याचं वाटण तयार करून घेऊयात। इथे पहा, हिरवं वाटण आपण तयार करून घेतले आहे। हे आता हिरवा वाटण आपण या मुंडीच्या मटणामध्ये घालणार आहोत। आता आपण हे मटण मॅरिनेट करण्यासाठी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहोत, अर्धा टीस्पून हळद घालणार आहोत, 1 टीस्पून मटण मसाला, 1 टीस्पून घरगुती लाल तिखट मसाला, यातील अर्धी पेस्ट आपण या मटणामध्ये घालणार आहोत। अर्धी पेस्ट आपण ही फोडणीसाठी ठेवणार आहोत। आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊयात। 15 ते 20 मिनिट्स आपण हे मटण आता मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत। हे मटण मॅरिनेट होईपर्यंत आपण काळ्या वाटणाची तयारी करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता, मी इथे सुकं खोबरं आणि 1 कांदा आणि 1 लसूण कांदा असं मी हे भाजण्यासाठी घेतलं आहे। हे आता आपण गॅसवर भाजून घेऊयात। काही आपण गॅसवर जी वस्तू भाजतो त्यासाठी अशी एक जाळी येते, या जाळीवरच आपण हे कांदा खोबरं लसूण भाजून घेणार आहोत। असं हे भाजलेलं कांदा खोबरं लसूणचं काळं वाटण आपण मटण मुंडीमध्ये घालणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता, लसूण हे भाजून झालं आहे। लसणाच्या पाकळ्या आपोआप अशा फुलल्या जातात, त्याच्यावरून आपण समजायचं की लसूण हे भाजलं गेलं आहे। आता आपण फक्त कांदाच यावर भाजणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता, गॅसवर मी असं कांदा लसूण खोबरं भाजून घेतलं आहे। याचं आपण आता वाटण करूयात। या लसूणची सालं काढून आपण हे लसूण वाटण्यासाठी घेणार आहोत। हिरवं वाटण मी हे साईडला काढून घेतलं आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा कांदा बारीक करून घेणार आहोत। भाजलेलं खोबरं आणि लसूण हे आपल्याला वेगळं वाटायचं आहे। कुकर गरम करीत ठेवलं आहे। यामध्ये आपण आता अगोदर एकच पळी मी तेल घातलं आहे। यामध्ये मी 2 तमालपत्र, 2 वेलची, 1 दालचिनीची कांडी, 4 लवंग आणि थोडं चिमूटभर जिरं हे आपण यात आता घालून घेऊयात। लगेचच त्यामध्ये जी आपण कांद्याची पेस्ट केली होती ती 1 चमचा घालूया। हे असं सगळं मिक्स करून घेऊया। मॅरिनेट केलेलं मुंडीचं मटण हे आपण आता अगोदर कुकरमध्ये बॉईल करून घेणार आहोत। हे सगळं असं एकत्र करून घेऊयात आणि यामध्ये आपण थोडंच गरम पाणी टाकणार आहोत। याच पातेल्याला मसाला असल्यामुळे यामध्येच आपण थोडं गरम पाणी टाकणार आहोत। अगदी एक अर्धा ग्लासच आपण यामध्ये गरम पाणी ओतणार आहोत। गरम पाण्याचं प्रमाण तुम्ही अशा प्रकारे घ्याल की जेणेकरून या मटणाच्या वरती असं थोडंफार पाणी दिसलं पाहिजे। कुकरचं झाकण लावून याला आपण शिट्ट्या काढून घेऊयात। तुमच्या कुकरला जेवढ्या प्रमाणात मटण शिजत असेल त्या प्रमाणात तुम्ही मटण शिजत असेल तेवढ्या शिट्ट्या तुम्ही कुकरला घ्या। आता हे भाजलेल्या लसूण खोबऱ्याचं वाटण आपण वाटून घेऊयात। हे वाटण करताना मिक्सरचं भांडं हे ड्राय करूनच घ्या। A few minutes later. कुकरची शिट्टीची वाफ गेल्यानंतर आपण कुकर उघडून पाहूयात हे मुंडी मटण किती शिजलं आहे ते। इथे तुम्ही पाहू शकता, मुंडीचं मटण आपलं शिजलं आहे। मी इथे 7 शिट्ट्या घेतल्या आहेत। 7 शिट्टीमध्ये मुंडीचं मटण हे व्यवस्थित शिजलं आहे, म्हणून हे आपण अगोदर कुकरला शिजवून घ्यायचं आहे। आता आपण याला फोडणी करून घेऊयात।
फोडणीसाठी मी इथे एक कांदा कापून घेतला आहे आणि एक टोमॅटो कापून घेतला आहे. गॅसवर पातेलं गरम करीत ठेवलं आहे. त्यामध्ये आपण आता आवश्यकतेनुसार तेल घालून घेऊया. लगेचच आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया. फास्ट गॅसवर आपण हा कांदा परतून घेऊया. कांदा अर्धा टक्के शिजून झाला की लगेचच आपण त्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो करा आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत राहिलेलं आपलं जे हिरवं वाटण आहे ते या फोडणीसाठी टाकणार आहोत. भाजलेल्या कांद्याचं वाटण आहे ते सुद्धा आपण आता याच्यात घालणार आहोत. हे सगळं आता मिक्स करून घेऊया. फास्ट गॅसवर 1 ते 2 मिनिट कांदा आणि हिरवा मसाला आपण यामध्ये परतून घेतला आहे. पाव टीस्पून यामध्ये आपण हळद घालूयात. 1 टीस्पून मी इथे लाल तिखट घरगुती मसाला घालत आहे. हे सगळं आता आपण एकत्र करून घेऊया. लगेचच यामध्ये आपण बॉईल करून घेतलेलं मुंडी मटण घालूयात. यामध्ये लगेचच आपण घालूयात चवीनुसार मीठ. मॅरिनेट करताना आपण थोडं मीठ घातलं होतं, त्या अंदाजानुसार आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. याची फ्लेम मिडियम ठेवून आपण यावर ताट झाकण ठेवणार आहोत. ताटावरती 1 ग्लास मी एवढं पाणी ओतलं आहे. 2 मिनिट आपण हे असेच मीडियम फ्लेमवर झाकून ठेवूयात. A few minutes later. 2 मिनिटांनी आपण पाहूयात हे मटणाला चांगली वाफ आली आहे. यामध्ये जर तुम्हाला अजून रस्सा हवा असेल तर यातलं तुम्ही थोडं ओतू शकता. मी पण आता इथे यातलं थोडं पाणी ओतते, म्हणजे जवळजवळ अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये घालत आहे. झाकण ठेवून पुन्हा आपण याला आणखी फास्ट गॅसवर 1 मिनिट उकळी येऊन देऊया. A few minutes later. पातेल्यावरचं झाकण काढून घेऊयात. ही सगळी प्रोसिजर झाली का आपण यामध्ये जे आपण लसूण खोबऱ्याचं काळं वाटण केलं आहे ते घालणार आहोत. हे वाटण असंच वरून घालायचं आहे.